अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे. 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत श्रावण मास असणार आहे. तर आपण या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शिवशंकराची पूजा करत असतो, उपासना करत असतो, सेवा करत असतो. तर त्यासाठी आपण जास्तीत जास्त श्री शिवलीलामृताचे पठण करत असतो. तर रोज आपण एका अध्यायाचे पठण केले तरी चालते, किंवा मग पारायण करून एका दिवसात पारायण करून किंवा 7 दिवसाची पारायण करून त्याचा संकल्प घेऊन उद्यापन करत असतो. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करू. रोज एका अध्यायाचे पठण करू. शिवलीलामृताचे रोज एक अध्यायाचे आपण पठण करू. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेचे जन जे शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अचरण सदाशिवाचे. सूत म्हणे शोणकाधिका प्रती. जे रुद्राक्षधरण भस्म चिरतिती त्याच्या पुण्यास नाही मिती. ते जगती तेचे धन्य जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण. त्याची वंदती शुप्रती सुरागण. तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु अथवा पोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शेखे माझे एक बांधाव पूर्ण शिवस्वरूप म्हणून. त्यावर्णी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केले समान. द्वादश मनकटी पूर्ण रुद्राक्ष बांधे जे आदरी. कंठी बांधावे 32 मस्तका भोवती 24 सहा करणे पुण्य विशेष. बांधे धांदे सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षष्टमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकाळ मंत्र सुफळदेक. रुद्राक्ष जप नित्य करता नित्य रुद्राक्ष पूजन केले ते तरी केले ज्याने जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन. इतिहास एका याविषयी. काश्मीर देशाचा नृप पावन नामाभिधान भद्रेसेल. विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित. प्रजादायक भुसूर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचारा माते थोर तोची वे. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते असे लागेचे कामिणी. सौभाग्य विद्वान गुणी विषय सुकृजी पाविजे. गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर. शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता समाक्षील शास्त्रज्ञ सुरस फार. विषय सुकृती लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान. यजमान साक्षीपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन. पूर्व सुकृती प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान. बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन. शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म. प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम. सावधानी शिवधानी. बाळे होणे सदा प्रेमळ. अनुरागी चित्ती वैराग्य शिवी. लौकिक संगीत ध्रुव मंगळ. त्याची संगती नावडे त्या. पंचवशी दोघे कुमार लेविती वस्त्रलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेविती. तवते बाळा दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धरण भस्म जेदिती सर्वांगी. आवडे एक सर्वदा एकांत. श्रवण करती शिवलीलामृत. बोलती शिवनामणी सत्य. पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान. यास का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधरण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढती. मागुणी वस्त्री भूषण लेविती. ते सेवीची ब्राह्मणाशी अर्पिती. घेती मागुणी शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितीने सांडिते आपले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे का आता. तो उगला सुकृत मित्र. घराशी आला परेशर. सवेष्टी तृषींचे भार. अपर सुरे तेजस्वी. जो पृष्ठ द्वापायनाचा जाणिता. त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातो तवता. राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार. तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पैतृके वारे समग्र. जाळे सत्र करुणिया. जन्मे जे सर्पसत्र केले. ते आस्तिकी मध्येच राहविले. पराशराली पुलस्तिले प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक. विरंची जटावणे क्षणमात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पैतृके वारी पराशरे. वादी जे जे पे केले. ते सांगावी समूळ कथा. तरी विस्तार होईल ग्रंथा. यालागी द्विंतार्थ बोललो आता. कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर. ज्याचा नातू होय सुखयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु. निर्धार घरा आला जाणून. राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घराशी आणीती. षोडोपचारी पूजिती. भावचित्ती विशेष समस्त वस्त्रे भूषण देवणी. राव विनंती कर जोडून म्हणे. दोघे कुमार रात्रीने ध्यान करती शिवाचे. नावळती वस्त्रे अलंकार. रुद्राक्ष भस्मावरी सदा भर. वैरागीशी लणू मात्र. भाषण न करती कोणाशी. इंद्रिय भोगावरी नाही भर. नावडे राजविलास मात्र. गजबाजी आणि समग्र. आरढावे आवडीना. पुढे हे कैसे राज्य करती. हे आम्हासी गुड पडले.
मग ते दोघे कुमार आणूने गुरुप्रती दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयशी, नाही कोठे शोधित. यावरी बोले शक्ती सुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, याची पूर्वकथा समजता एक तुझं सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापटन नंदीग्राम येथील वारांगणा मनोरम महानंद नाम याची, त्या ग्रामीचा तोची भू. पृथ्वी माझी निशिम स्वरूप, ललिता कृती पाहुणी करदम तन्मय होणी नृत्य करी. जैसा अगुला पूर्वचंद्र तैसे तिजोरी विराजी छत्र, रत्नखचित आणि अपार भाग्यपार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरी जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित. चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास. हिरण्यमय रत्नपरिक राज्यास, चंद्र रश्मी प्रकाश. शयाजीचे अभिनव, दिव्याभरणी संयुक्त, अगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारी बहुत, वाजी गज घरी बहुस. दासदासी अपार, घरी माता सभागे सहोदर. जिची गाय एकता किन्नर तटस्थ होती गोकुळा, जिचे नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप पडवली होती मान. तिचा भोग काम मेचून भूपस बागे येती घरा. वेशासुनी पतिव्रता, नेवला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस नसरता इंद्रसे वेश नवे. परम शिवभक्त विख्यात, दानशूर उदार बहुत. सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्री किरणे मेसे. अनक्षत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवाशी. याचक मणी जे इच्छित ते मानंद पूर्वित. कोटिलिंग करवीत, श्रावण मासे अत्यांदरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मर्कट पाळले प्रीतिकिरण. त्याच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू सुकविले कौतुके. आपले जोका नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. एक करी शिवला पूर्ण श्रवणे, तेहे एकेती दोघे जण. शिवीची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून नृत्य करी कौतुक करण. त्याच्या गळा कपाळी जाणा, विभूती चर्ची स्वहस्ते. यवतीच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन. असो त्याचे स्वत्व पाहावा लागेन सदाशिव पातला. सौदागरचा वेश धरला, महानंदाच्या सदनाला. त्याचे स्वरूप देखून ते अबला, तन्मय झाले ते धवा. पूजा करुणे स्वहस्त की, त्यास बैसविले रत्नमंजिकी. तो पृथ्वी मुळाचे हस्तकी, कंकण त्याचे देखिले. देखता गेली तन्मय होणं, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्या निर्मिली जाणं, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागर ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होणे आनंद घन नेम करते अशी. पृथ्वीचे मूल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण दाशी तुमची झाले मी. त्याशी ते मांडले, सेवेची त्याने दिविलिंग काढले. सूर्यप्रभेहुणी आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखून ते वेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणे कोटी कंकणी टाकावी ओवाळवणे. सौदागर म्हणे महानंदे लागुणी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की दग्ध होणी, तरी मी अग्नी प्रवेश करण. कठीण महाकठीण व्रत माझी, एरिणी अवश्य म्हणून ठेविली नृत्यागार नेऊन. मग दोघे करती शयन, रत्नखचित मंचिकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावे अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आडणे करून नृत्यशाळास लागला अग्नी. जण धावू लागली चौकोडणे, एकच झाक झाली ती सावध करी बदनारी. म्हणे अग्नी लागला उठलव करी, एरी उठली घाबरी. तो वाचत मग चेतला, तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रति ते धवा. माझी दिवलिंगी आहे की जतन. महानंदा घाबरे ऐकून, वृक्षस्थळ घेते बडून. म्हणे दिवलंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाच्या आजी दुसरा दिन. मी आपला देतो प्राण, लिंगाकारके तुझवरी. मग त्रिचरण चताविला, आकाशपंथी जाती ज्वाला. सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुंडाच्या. अति लागवी ओमांकार. जो भक्त जन भवभंग उडी घातली सविंग. ओम नमः शिवाय म्हणून. ऐसे देखता महानंदा बोलविली सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवित सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहज्ञान. महानंदने स्नान करून भस्मांगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लिहून हृदय चर्चिले. चिंतिले शिवधान. हर हर शिव म्हणून उडी निशिक घातली. सूर्यबिंब निघे उधळ्याचळे. तेसा प्रगटला कपाळमोळी. दशभुज पंचवंदने चंद्रमौळी. संकटी भाळी भक्तांते, माथा जटांचा भारत. तृतीय नेत्री वैश्वानर. श्री झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाची श्री, निळकंठ कंठाउद्वारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरविती. वरचेवरी कंदुक ज्वलित. तेवी 10 भुजा पसरुणे अकस्मात. महानंदेसी जिरून धरीत हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदानी. ती म्हणे हे नगर उधरुणी विमानी बेसे दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बेसे. दिव्यरूप पाहुणे त्वरित नगर समवेत चालली. पावली सकाळ शिवपती जेथे नाही आदिव्याधी.
शुधा तृषा विरी त्रिशुती भेदबुद्धी केचेती ते नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर निशंक जेतीची गोड उदक अमृताहुनी कोठे गुणे जेती श्रुतीची वणे अपारे सुरभीची बहुते खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ताकारिक निर्मिली जेथे वसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होते शिवपद सर्वदा विनाश मानंद तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमार दोघे निशेष कुकुट मरकुट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळ विभूती चर्चून त्याच पूर्वपुणे करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळे शिवभजनी लावतील बहुतात उद्धरतील तो महाते अमात्यासहित भद्रेसेन गुरुशी घाले लोटांगण म्हणे येतो किनी मी धन्य सुपुत्र उदय जन्मले भद्रेसेन बोलत पुढते हे राज्य किती वर्ष कीर्ती आवश्यक प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुता करिता नवस पुढं एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कराजास प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून राया स्वामी मज समाधान तर या पुत्राचे आवश्यक प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे एकता वाटेल दुःख हे सभा सकाळी दुःखारणवी पडेल पे प्रत्येक सदृश्य बोला वचन नात्री अंगास येथे मूर्ख पडत तुम्हा वाटेल विषयाहून विशेष कठीण ते गोष्ट भद्रेसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राशी 12 वर्ष पूर्ण झाला असता आजपासून 7व्या दिवशी मृत्यू पावेल या समयाशी राव एकता धरणीशी मूर्छेवणी पडेल माता सहित त्या स्थानी दुःखागडीत गेले आहोणे अंतपुरी सकळ कामणी अंकात करीती आक्रोशी करुणी हाकार वक्षस्थळ पिटी रूपवर मग रायाशी परासर सावधकुर्णी गोष्ट सांगेन नृपश्रेष्ठा न सोडी धीर एक सांगतो विचार जे पंचभूती नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामाय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करून या सत्वार्षी निर्मिला पितवसन रजांशी सृष्टी करता द्रोहीन तमांशी रुद्र परिपूर्ण सर्व स्थितीत करविता विधीश म्हणे सृष्टीरची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे त्या लागून चारवेद उपदेशिले चौवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गृहदान भुवनत्री असेना बहुत करिया जातन त्याहुनी आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय कधी पडती त्याच्या दर्शने जीव धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्र सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्यदेशेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याची दर्शन तीर्थ पावती स्वर्गीची देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा अगाधपूर्ण किती म्हणून वर्णवा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर ओश पाश सोडून यमकिंकरी रीती हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कर्तृत्वादी भेदुलक्षण त्याच्या हृदय संचरली त्याशी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिविद्वेष तेने ते जाणुनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दुधाप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुष्य होती नानारती जाचकी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगुण ऐसे म्हणते जे लागून अनुनी नरकी घालावे रुद्राधाय नावडे ज्याशी कुंभी पाकी घालावी त्याशी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धार याकरिता भद्रेसे नावधारी अयुत रुद्रावर्तनी करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू दूर होय साचा अथवा शतगण स्थापन दिव्य वृक्षाचे पल्लवानन रुद्र उदक अभिमंत्रण अभिषिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण क्षोणीपाळा करी सप्तदिन राय धरेले दृढ चरण सदा धोनी बोलत सकल ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्यापासून तरित्व आचरित्व करावे पूर्ण तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगावी ते बोलावून आत्ताचे आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलवून ज्याची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यासधानयुक्त पडून गुरुपासून जे आले परधर आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेले प्राण दृष्ट प्रतिग्रहण देती जे सापानुग्रह सामर्थ्य चालवण देती मित्रनत किंवा साक्षात उमनात पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बेसला व्यासपिता घेऊन सहस्त्र घटक मांडून अभिमंत्रुणी स्थापिले स्वर्धुनीचे सलिल भरले पूर्ण त्यात अम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिवे मांडले शास्त्र संख्या झाले दिवस 7व्या दिवशी मध्याने आला चंडास मृत्यू समयता धरणीस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निश्चेष्टित चरणमन राहिले समस्त परम घाबरला नूपणात गुरुदेत नाभिकारात रुद्रोदक शिंपुण सावधी केला राजनंदन त्याशी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खंदिगारा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावलेली तत्वता पंचवदन दशभुज त्याची सम्यता कमळ भावंडी दुज नसे जे
तेचे जेसी गवस्ती दिगंततम सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊनी मज सोडविले तोडूनी बंधन त्याच काळ पुरुषाशी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जे जे कार ब्राह्मणास घाले नमस्कार आनंदाश्रू नेत्रे आले अंगी रोमाचे दाटले मग विप्रचरणे गडबडा डोळे शिवनाम गर्जत त्यावेळी देवशून्य वर्षिती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवज्ञात थोर मुखुद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनय अपार वाचती चंद्रनाना धडकती भेरी नादनमाय नभोत्री असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीत असे षडशण्य शोभिवंती अलंकार दिव्य वस्त्र देत मौलिक वस्तू अद्भुत अडुनी अर्पी ब्राह्मणाशी दक्षिणी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तुतके भराय कसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेचे एकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजया कलन हो तुझ्या स्वतः ऐसा आरती आनंद होत असता तो अद्भुत वर्तिले वसंते सुगंधवनी की काशी क्षेत्रातवरी स्वधुनी की श्रोतात्पडी मृडाणे रमणलिंग अर्चिले की निर्दत्वा सापडे चिंतामणी शुद्धिता पुढे शिरब्धी ये धावणे तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन ओतानपादी कयाधूर हृदय रत्न हे शेषे ज्याचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ ज्याची चतुर्दश विद्या करतळामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा के हे कमळ भवंड मोडणी पुन्हा सृष्टी करणार मागुतिनी अन्याय विलोकित नयनी दंडी ताडली शक्रातिका तो नारद देखून ते क्षणी कुंडातुणी मूर्तमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी ग्रहपत्य वणी ओ बेटा अक्कली देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावणी धरिती चरण ब्राह्मणांदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमणी षोडपचारी पूजन नारद मुनी राव उभा टाके कर जोडणी म्हणे स्वामी अंतेंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद मुनी मार्गे येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तो पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज घेऊनी मृत्यूश मुझे देखता मृत्यूश बसू लागला शिवसुत एकाते तो कोणाच्या आज्ञा करून आणीत होताच भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्त्रे वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रब्रह्मा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघनी तत्वता कैसे आणीत होतासी मग चित्रगुप्त कुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो 12 वर्षी मृत्यूचे गंडांतर थोर होते ते महत्वपूर्ण निरसुनी सहज 10 सहस्त्रे वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वप्राधी कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत करजोडी स्तवन करते हे अपराध हिमनग जमात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगत ते क्षणी रायपायावर घातली जोडणी अनेक सहस्ररुद्र करुणी महोत्सव करीत असे शत्रुद्र करता निशेष शतायुष्य होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेच झाला मुक्त त्याच्या तीर्थ तरिती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतधान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मत धन देऊनी तो शिविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्याशी काळ न बाधे हंती मंदुने नेती शिवपदा दशशत कपिलदान एकता पडता घडी पुण्य ऐसे केले अभक्ष्य भक्षणे स्वरूपान ब्रह्महत्या व पाप महापाप पर्वत तथा भस्म होती श्रवण करता अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरी दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधानासमोर रावजाना जाता झाला तपोवना शिवरुद्रानुष्ठान रुद्रा ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोक वैकुंठीवास स्वच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पावणी राहिली शिवपद होणे हा 11वा अध्याय जाणे शिवरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छेले फळ देणार मृत्युजय जप शिव रुद्रानुष्ठान त्यास न बाधे ग्रहपीडा विघ्न पिशाचे बाधा रोग दारुण न बाधती सर्वथाई येथे जो मानील अविश्वास तो होईल अल्पायुष्य तामास हे निंदी तो चांडाळ त्याचे निशेष त्याचा विटळणा व्हावा त्याचा प्रसवनी मांज झाली माता त्याच्या संगतीनं धरावित होतं तर त्याशी संभाषणाकरिता महापातक जाण्याचे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे तो जावे जीव भावे जेवी सुशील हिंस ग्रह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याची पंक्तीस त्यासी
मृत्यू आला या गोष्टीस काही संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाच्या करिता अनुष्ठान तपाशी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयजी मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे कालत्रयी. शिवलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पूर्ण ब्रह्मोत्तरखंड परिसर सज्जन अखंड. एकादशोध्याय गुण हा श्रीरस्तु शिवसाब सदाशिवपर्णमस्तु. ओम नमः शिवाय. ओम नमः शिव पार्वतीपते हर हर महादेव.